मैदान के सम्मान में, बाबा साहेब पाटिल मैदान में, अहमदपुर नगर परिषद के सम्मान में, बाबा साहेब पाटिल मैदान में, अहमदपुर नगर परिषद के सम्मान में, बाबा साहेब पाटिल मैदान में। आज आपण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी भारतामध्ये आणि आज आपल्या अहमदपूर शहरामध्ये संविधान दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आंबेडकर पुतळ्याच्या समोर आलेलो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला जे संविधान दिलंय त्याचा आपण सगळ्यांनी आदर करून संविधानाच्या माध्यमातून आज आपल्याला लोकशाही टिकवायची आहे। काही अपप्रवृत्तीचे लोक या लोकशाहीमध्ये येण्याचा आणि संविधानाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत। आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपण संकल्प सोडूया की अशा प्रकारच्या अपप्रवृत्तीला आम्ही थारा देणार नाहीत। आजच्या दिवसाच्या निमित्तानं संकल्प सोडून आज संविधान आपण साजरं करायचा आपण प्रयत्न करूया, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संविधानाच्या निमित्तानं या बांधवाला मी खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। भारतीय संविधानाचा 26 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिन आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आपणाला 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान आपल्या भारताला सुपूर्द केलं। या संविधानामध्ये जे आपल्याला अधिकार दिले, हक्क दिले, या अधिकाराचं आणि हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी आज आपल्यावर येऊन ठेपलेली आहे। आणि या ठिकाणी आजच्या संविधानाच्या दिनाच्या निमित्तानं एवढंच मी सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटनेने जे दिलेले अधिकार आहेत हे अधिकार जपण्याचं काम आपण या ठिकाणी करायचं आहे। आणि या ठिकाणी अहमदपूर नगरपालिकेची निवडणूक लागली असताना याच पिरियडमध्ये, याच काळामध्ये संविधान दिन आलेला आहे, परंतु संविधानावर या शहरामध्ये काही विघ्नसंतोषी लोक घाला घालण्याचं काम या ठिकाणी या अहमदपूर शहरामध्ये करत आहेत। तर ते हाणून पाडण्याचं कर्तव्य सर्व बौद्ध समाज आणि आंबेडकरी समाज केल्याशिवाय राहणार नाही। त्यांच्या पाठीशी सन्माननीय सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब तर आहेतच, परंतु बाबासाहेब पाटील साहेबांच्या पाठीशी या शहरातील नाही तर तालुक्यातील सर्व दलित, बौद्ध, अल्पसंख्याक समाज या ठिकाणी आहे। म्हणून संविधानाचं रक्षण आपणा सर्वांना या ठिकाणी करायचं आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। आणि संविधान दिनाच्या सर्व जनतेला, नागरिकांना, मतदारांना शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो।